गुड मॉर्निंग सगळ्या मित्रांना. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आता रेकॉर्ड तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. या गुलाबी थंडीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, असं झालं की आत्ता सकाळ सकाळ मी सकाळ आले 6:30 वाजता जवळ या शेतामध्ये आलेलो आहे आणि या पाण्यावरती तुम्हाला मी दाखवतो इतकं अशा वाफा विहिऱ्याजवळच अशा नुसत्या वाफा अशा वाफा तरंगत आहेत. आणि इथे जवळच ऊसतोडीचे लोक आहेत, लांबून आलेले, काही एमपीचे आहेत, काही चाळीसगावचे लोक आहेत. आणि मित्रांनो, अशा कडाक्याच्या थंडीमध्ये अशा अंगात हुरहुरी भरते आणि अशा थंडीमध्ये रात्रभर ते कसे दिवस काढतायत, काय करतायत, सगळं नशिबावरचा खेळ बघा ना त्यांचा. म्हणजे ज्याचे त्याचे जीवन मरण ह्याचा प्रश्न आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, जीवनचक्र आहे ते त्यांचा. तो व्यवसाय आहे, ते व्यवसायामध्ये त्यांचे ते दररोज काम करतात, ऊसतोडीला जातात. त्यांचं जे चलन आहे ते त्याच्यावरती बघतं आणि त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती करतात. तर मित्रांनो, इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये ते आहेत आणि कसं आहे वातावरण, सगळं झाडी ही साईडनं काही नाही, सगळीकडनं ऊसच आहेत. आणि आता मला एक लक्षात आलं, बघितलं मी तर या विहिरीवरती नुसतं अशा वाफा आपण एखादा धूर वगैरे केल्यानंतर धुराटे कसे धुराटे असते तसे वाफा. आणि माझ्या तोंडातून सुद्धा मित्रांनो अशी, जर माणूस सिगारेट पिल्यानंतर जसा धूर होतो तशा सिगारेट पिल्यानंतर धूर नुसता अक्षरशः माझ्या ह्या तोंडातून बाहेर निघतोय. मित्रांनो, तुम्हाला मी विहिरीचं दाखवतो जरा, चला. काय आहे मित्रांनो की आता इथे तुम्हाला दाखवतोय मी. आता गाव कुठं तुझं? गाव कोणसा? MP काय? तर इथे मित्रांनो बघा, आता तुम्हाला दाखवतोय याच्यावरती विहिरीवरती वाफा आहेत, वाफा अशा पाण्याच्या वाफा. आणि हे वाफा बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल म्हणजे थंडी किती चालली आहे. आता कॅमेरा हलवत नाही, मी शांत ठेवतोय, असं खाली घेतो जर कॅमेरा. ह्या वाफा बघा, पाण्यातून वाफा आहेत. आणि या वाफा बघितलं जणू का पाण्यावरती जाळ चालू आहे अशी परिस्थिती आहे. म्हणजे इतकी थंडी सुटली, पाण्यावरतीच असा जाळ चालू असतो पेट्रोल टाकल्यानंतर, तशा वाफा सुटल्या नुसते. इतकी थंडी आहे मित्रांनो, कडाक्याची थंडी आहे. जरा पलीकडल्या बाजून आपण जाऊन बघूया आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल खरंच. आपण या बाजूनं थोडंसं आलो आहे, आपण इकडून दाखवायचा प्रयत्न करू. इकडनं दिसते का बघूया. आहेत तेव्हा इकडनं सुद्धा दिसत आहेत, पण इकडनं जरा प्रमाण कमी आहे. बघितलं का मित्रांनो, आता जरा थोडंसं दिवस उजडला आहे. आणखीन थोडासा जर हे असता सकाळ आणखीन पाठीवर असतो तर आपल्याला याच वाफा आणखीन जबरदस्त दिसल्या असत्या. बघतात तुम्ही ह्या विहिरीच्या पाण्यावरती वाफा. आणि आपण बाहेर जरी थंडीनं काकडलं असलो तरीसुद्धा ह्या विहिरीमध्ये डायरेक्ट उडी मारली तर आपल्याला पाणी हे गरम लागणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला. आपण आता थोडंसं पुढे जाऊया, जिथं हे ऊसतोड कामगार बांधव या ठिकाणी राहतात. हे तुम्हाला मी दाखवतोय लांबून त्यांचं. आपण त्यांचं जाणून तर घेणारच आहोत, पण आता तुम्हाला लांबून दाखवतो ह्यांचं जीवन. हे अशा या ठिकाणी राहतात आणि हे यांचं जीवन बघा. लहान लहान बाळं उघडीच आहेत, राहणीमान त्यांचं. ए थंडी नहीं बसती क्या? थंडी बसती नहीं क्या? क्यों? तर आपण त्याला विचारलं त्या छोटीला, अगं तुला थंडी वाजते का? ती MP ची तर नाही म्हणाली, थंडी नाही बसती. तर चला मित्रांनो, त्यांच्या गाड्यांचा ताफा, बऱ्याच गाड्यांचा ताफा पुढे गेला आहे. आपण ताफा म्हणाय हरकत नाही, कारण ताफा म्हणजे काय फक्त मोठमोठ्या लोकांचाच ताफा असतो असं काही नाही. ताफा हा त्यांच्या बैलगाड्याचा सुद्धा ताफा आहे. आणि मित्रांनो, या धुक्यामध्ये असलं धुकं पडलं आणि या धुक्यामध्ये त्यांच्या गाड्यांचा ताफा पुढे चालतो. आणि ते छोटे आहे ते त्या गाडीच्या मागे पळते. मित्रांनो हे बघा, तिला त्या गाडीत बसायचं आहे, पण का पळते मला माहीत नाही. तिला विचारलं मी, अगं थंडी वाजते का? तर नाही म्हणली, मी थंडी वाजत नाही मला अजिबात. तर अशा आहे बघा मित्रांनो तिचं, म्हणजे ऊसतोडवाल्यांचं अशी ऊसतोडवाल्यांची परिस्थिती आहे. बघा धुकं बघा समोर तुम्हाला कसं दिसतंय, जबरदस्त धुकं पडलं मित्रांनो. आणि ह्या गाड्यांचा तापा सगळीकडनं येतात. समोरनं पण गाड्या आल्यात, तुम्हाला मी दाखवतो आता. तिकडनं त्या धुक्यामध्ये गाड्या दिसत नाहीत. हे बघा तिकडनं गाडी आली, धुक्यातनं गाडी आलेली आहे. तर आता ही तुम्हाला बैलगाडी दिसत असेल समोरची. तर या बैलगाडीमध्ये मित्रांनो नवरा बायको आहेत आणि त्यांची 2 छोटी बाळ आहेत, 3 छोटी बाळ आहेत. एक तर इतकं छोटं बाळ आहे त्याला पांघरून इतकी थंडी वाजते आणि या थंडीमध्ये त्यांनी त्या बैलगाडीमध्ये
त्यांना घुमटून घेतलेलं आहे, ब्लँकेटमध्ये असेल, रगमध्ये असेल. आणि ते बिचारे स्वतःचा संसार, आपलं जीवन, आपला उदरनिर्वाह जगण्यासाठी या बैलगाडीतून चाललेले आहेत मित्रांनो. त्यांना विचारलं मी, पण त्या बैलगाडीच्या आवाजातून मला व्यवस्थित येत नाही. त्यांचा पारगाव काहीतरी शब्द वापरतात ते. मी त्यांना म्हटलं, दादा कुठले तुम्ही? तर ते म्हणाले की मी पारगाव या ठिकाणचं आहे. तर मित्रांनो बघा, ही सकाळ 6:30 वाजलेत आणि एवढ्या पहाटे उठून त्यांना स्वतःचा दिवसभराचा स्वयंपाक करून त्यांना एवढ्या पहाटे त्यांना थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रवास करावा लागतो आणि त्यांना तिथे जाऊन ते काम करावं लागतं मित्रांनो. खरंच परिस्थिती बेकार आहे मित्रांनो. अशा या थंडीमध्ये आपण घरामध्ये झोपलो तरी, ब्लँकेटमध्ये झोपलो तरी, एकावर पांघरून घेतलं तरी आपल्याला थंडी इतकी वाजते. आणि अशा दिवसामध्ये मित्रांनो हे चाललेले आहेत. त्यांना विचारतो आपण कुठले आहेत, ते पारगाव सांगतायत. ठीक आहे, आपल्याला पारगाव माहीत नाही, पण त्यांचे ते असेल एखाद्या भागाचं नाव. आणि मित्रांनो ते छोटी बाळं बघा त्या बैलगाडीत बसलेली, इतक्या थंडीच्या वातावरणामध्ये घुमटून आता ते ऊसाच्या फळामध्ये जाणार आहेत. आणि त्या ठिकाणी जाऊन ती बाळं काम करत नाहीत, फक्त बाळं निवांत बसणार आहेत. परंतु आईवडिलाबरोबर त्या मुलांचे सुद्धा हाल आहेत मित्रांनो. 3 जण आहेत. एक छोटं बाळ आईच्या मांडीवर बसलेलं आहे आणि एक 2 खाली पांघरून बसलेत आणि वडील जे कर्ता पुरुष आहेत ते गाडी चालवत आहेत. मित्रांनो ही परिस्थिती ऊसतोड कामगारांची आहे. मी चालत एक व्हिडिओ हा कॅप्चर केला आहे, व्हिडिओ शूट केला आहे मित्रांनो. खरंच मी असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला खरंच चांगला वाटत असेल, आवडला असेल नक्कीच, तर नक्कीच व्हिडिओला या माझ्या लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला कधी विसरायचं नाही मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा आहे, व्हिडिओ लोक बघतात आणि फक्त लाईक करायचं विसरून जातात. तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. धन्यवाद.